नमस्कार. हो, मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ अपलोड करत आहे. कारणही तसंच एकदम खास आहे. कारण मी आज माझी एकदम फेवरेट अशी भाजी काजू करीची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. काजू करी सगळीकडेच चांगलं भेटेल असं नाही आहे. काही ठिकाणी एकदम गोड भेटतं, काही ठिकाणी एकदम तिखट भेटतं. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी एकदम अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी भाजी कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. हो, खरंच अगदी सेम भाजी, हॉटेलसारखी भाजी तुम्ही घरात बनवू शकता. अभी मजा आएगा ना भिड़ो. चला तर वेळ वाया न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 15 ते 16 काजू घालायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे बाहेर काढू शकता. ते थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता मी आता इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू परतून घ्यायचे आहेत. काजूचे मी 2 तुकडे केलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर अजून छोटे काप बनवू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. 2 मिनिटच भाजलं तरी चालेल. त्याच कढईमध्ये आता आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे. 2 तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता, 1 चमचा जिरं, 4 लवंग घ्यायचे, 2 विलायची घ्यायचेत आणि 1 छोटंसं दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि थोडे आपल्याला काळी मिरी पण घालायचे. 2 ते 3 घातलं तरी बस होईल. त्याच्यानंतर आपल्याला 1 छोटा कांदा कट केलेला त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता मी 1 छोटा कांदा घातलेला आहे आणि ते परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटोचं पेस्ट घालायचं आहे. मी टोमॅटो काही बॉईल करून घेतलं नव्हतं, कच्चंच टोमॅटो आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता सुके मसाले घालायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा धनेपूड घातलेलं आहे, थोडंसं किचन किंग मसाला घातलेला आहे, आमचूर पावडर घातलेलं आहे. तुम्ही नसेल तर स्किप देखील करू शकता. थोडा आपल्याला जिरे मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला थोडा वेळ असं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले परतून घेतलेले आहेत त्याला तेल सुटेल. बघू शकता ग्रेव्हीला एकदम अशी तेल सुटलेलं आहे. आता त्याला व्यवस्थितपणे आपल्याला एकदा असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं आपण जे कांदा आणि काजूचं पेस्ट बनवलं होतं ते पेस्ट आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. इथे बघू शकता मी 1 वाटीभर जे पेस्ट बनलं होतं आपलं ते मी घातलेलं आहे. मी काजू आणि कांद्याचं पेस्ट बनवताना मी 2च कांदे वापरले होते. मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर बघू शकता कलर किती छान दिसत आहे. एकदा व्यवस्थितपणे आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जर ग्रेव्ही तुम्हाला एकदम पातळ हवी असेल तर त्याच्यामध्ये पाणी जास्त टाकू शकता. मी इथे थोडंसंच पाणी टाकते आहे आणि लक्षात ठेवा पाणी गरम टाकायचं आहे आपल्याला. मिक्स करा. 2 minutes later. आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्हाला जर अजून पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून थोडं गरम पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता. मला ही ग्रेव्ही बरोबर वाटत आहे त्यामुळे मी पाणी नाही टाकत आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये फायनल आपलं काजू घालायचे आहेत. व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कसुरी मेथी घालायचं आहे. कसुरी मेथी नसेल तरी पण चालेल, नाही घातला तरी फक्त कोथिंबीर घाला. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे एकदा लास्टला एकदम व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून शिजू द्यायचं आहे 5 मिनिट. त्यानंतर बघू शकता किती मस्त दिसत आहे आपली भाजी. ग्रेव्ही बघू शकता जास्त पातळ देखील नाही आहे आणि घट्ट देखील नाही आहे, एकदम परफेक्ट आहे आणि चव तर खूपच मस्त झालेलं. गरमागरम चपाती, लिंबू, कांदा याच्यासोबत खावा, एकदम भारी लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे तुम्ही हे भाजी खाल्ल्यानंतर नक्की म्हणाल. घरी बसल्या ठिकाणी तुम्ही हॉटेलसारखी भाजी बनवू शकाल तर अजून आयुष्यात काय हवं आहे. चला पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
चला मी तर जेवायला चालले. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मज़ा आया.